श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी 11 प्रभागातील 21 जागांसह नगराध्यक्ष पदासाठी दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. प्रभाग क्रमांक 7 ब मधील एका जागेसाठी आज मतदान संपन्न झाले. मोठ्या चुरशीच्या झालेल्या या लढाईत कोण बाजी मारणार आणि जनता कुणाला घरी बसवणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शहरातील पेडगाव रस्त्यावर असणाऱ्या शासकीय गोदामात संपन्न होणार आहे. एकाच वेळी सर्व 11 प्रभागाची मतमोजणी होणार असून 11 प्रभागासाठी एकूण 12 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक शिपाई अशा 3 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रभागनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या होणार असून एकूण 3 फेऱ्या होणार आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकाच वेळी मतमोजणी संपन्न होणार आहे. प्रत्येक उमेदवारासह त्यांच्या एका प्रतिनिधीला मतमोजणी कक्षात प्रवेश मिळणार आहे. मतमोजणी दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर लगेच 3 तारखेला मतमोजणी पार पडणार होती, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे ही मतमोजणी जवळपास 20 दिवस पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसह मतदारांमध्ये सुद्धा या निकालाबाबतची प्रचंड उत्सुकता ताणली गेली होती. नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत झाल्यामुळे नगराध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. मतदान झाल्यापासून दररोज शहरातील चौकाचौकात, कानाकोपऱ्यात, गल्लीबोळात निवडणुकीच्या निकालाची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकजण छातीठोकपणे आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगत आहे. अनेक उमेदवारांच्या विजयाबाबत मोठ्या रकमेच्या पैंजा देखील लागल्या आहेत. असे असले तरी मतदार राजाचा कौल कोणाच्या बाजूने राहणार हे समजण्यासाठी उद्या दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.